तर आज नाश्त्यामध्ये मी डोसे बनवले होते. तर सर्वात अगोदर आमच्या इकडचं सकाळचं वातावरण बघा किती छान होतं. एकदम थंडगार असं वाटतच नाही की उन्हाळा चालू आहे आणि त्यामध्ये हा मे महिना. तर रोजच्या प्रमाणे सकाळी अगोदर मी देवपूजा करून घेतली. नंतर चहा बनवला. तर किट्टूची मावशी म्हणजे माझी लहान बहीण आलेली आहे. तर ते म्हणत होते की मी तुझ्या यूट्यूबच्या चॅनलवर डोसेची शॉर्ट रेसिपी बघितली. मला ते खूप जास्त आवडली. तू प्लीज माझ्यासाठी डोसे बनव. तर म्हटलं ठीक आहे बनवते. तर अगोदर चटणीसाठी मी तर आलू कुडायला घेतले. नंतर किट्टूसाठी एक गरम पोळी बनवली मस्त गरमागरम. त्याला थोडंसं तूप लावलं, त्याच्यावर थोडासा गूळ टाकला, नंतर याचा पूर्ण बारीक चुरमा करून घेतला. तर आईच्या गावाकडे याला मलिदा असं म्हणतात, इकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही. मस्त बारीक चुरमा करून त्याचे एकदम 2 घट्ट लाडू बनवून घेतले आणि किट्टूला ते नाश्त्यामध्ये दिले. तुम्ही पण हे तुमच्या लहान मुलाला नाश्त्यामध्ये देऊ शकता. खूप छान लागतात खायला आणि त्यासोबतच हेल्दी आणि पौष्टिक पण आहेत. आणि किट्टूला हे लाडू खूपच जास्त आवडतात. त्याला मी कधी कधी दुपारीसुद्धा बनवून देत असते. तर किट्टूला नाश्त्यामध्ये आज मस्त हे 2 लाडू दिले होते. त्याने मस्त बसून त्याचा नाश्ता एन्जॉय केला त्याच्या मावशीच्या सोबत. तर असा होता आजचा सकाळचं माझं रुटीन. चलो बाय.